शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। मी पारंपरिक पद्धतीने शेती करतो। वडलोपाची शेती आहे आमची 4 एकर आणि काळी तांबूस अशी जमीन आहे। याच्यात पहिल्यापासूनच आम्ही ऊसाचं ऊस हे आमचं मूळचंच पीक आहे पहिल्यापासूनचं। याच्या अगोदर आम्ही सोयाबीन, भुईमूग अशी पिकं घेत होतो। नंतर आम्हाला ह्या शेतीमध्ये एकरी आम्हाला 60 टन ते 70 टन ऊस पडत होता। ह्याच्या आम्ही ज्या वेळेपासून शेतीत राबायला सुरुवात केली त्यापासून एक 10 टनाचं ॲव्हरेज वाढलं। याच्यानंतर मी आमच्या गावात एक कार्यक्रम होता, बघण्यासाठी गेलो मी आणि कार्यक्रम बघत असताना मला पाटील बायोटेकचं असं नाव ऐकायला मिळालं। तर दातार सर म्हणून होते, त्यांनी आम्हाला बरेचसं मुलाखतीत माहिती दिली आणि एकरी 100 टन असे उत्पन्नाचे आम्हाला माहिती मिळाल्यानंतर मी या पाटील बायोटेकच्या माध्यमातून ह्या शेतीच्या ह्याच्यात उपयोग करायला सुरुवात केली। सुरुवातीला मी 1-1.5 एकरासाठी यांचं तंत्रज्ञान घेतलेलं आहे। त्याच्यातून मला बराचसाच फायदा झालेला आहे आणि ऊसाचं उत्पन्नसुद्धा वाढलेलं आहे। सुरुवातीला मी लागण 86-0-32 हे पीक घेतलं आणि घेतल्यानंतर मी 30 दिवसात एक पहिला डोस टाकला। त्याला DAP, पोटॅश आणि युरिया अशी मात्रा देऊन आणि नंतर 21 दिवसांनी आळवणी दिलेलं आहे। त्यामध्ये ह्युमाल, कॅलिनेट आणि रिलीजर असे एक आळवणी सोडलेलं आहे। त्याच्यानंतर मला बराचसाच फरक जाणवला। मोड हा मोठा दिसू लागला। त्याच्यानंतर फुटवाही चांगल्या प्रकारचा आला आणि त्याच्यामुळं आम्हाला बराचसाच फायदा व्हायला लागला की ह्याच्यानंतर आम्ही रोगाचं प्रमाण आमच्यात भरपूर होतं। मावा मावा अगदी 2 ते 3 महिन्यानंतर मावा येत होता। आता मावा अजिबात कुठंच इतका मोठा ऊस झालेला आहे तरी मावा काय दिसत नाही, कुठंसुद्धा मावा नाही आहे। आणि आता आमच्या ऊसाला उंची सर्वसाधारण 17 ते 18 फूट आहे। पेऱ्यांची संख्या कमीत कमी आता 20 ते 26 पेरे आहेत प्रत्येक ऊसाला। आता ऊसाचे 2 ते 2.25 किलोच्या अंदाजे आहे आणि अजून आमचा ऊस जाण्याला जवळजवळ 1.5 ते 2 महिने अवकाश आहे। तोपर्यंत अजून 2.5 किलोच्या दरम्यान वजनात वाढ होईल आणि सर्वसाधारण माझ्या अंदाजाप्रमाणे 80-85 ते 90 टन आम्हाला ह्याच्यात मार्जिन आता मिळणार आहे आम्हाला। अगोदर आम्ही ह्याला पिकांना आम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती नसताना आम्ही फक्त DAP 15-15-20-20-0 अशी देत होतो, युरिया देत होतो, पोटॅश देत होतो। पण आम्हाला काही याची माहिती नसल्यामुळं आम्ही कुठल्याही प्रतीची कुठल्याही वेगवेगळ्या जातीचे शेजाऱ्याने खत टाकलेलं बघितलं की आम्ही 2-2, 4-4 पोती खत टाकायचो। आम्हाला काय या गोष्टीचा कुठलाही अनुभव नव्हता। आता आम्हाला या गोष्टीचा अनुभव आलेला आहे। त्यामुळं आता पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान घेतलं त्याच्यामध्ये अगदी 5 ते 6 हजार रुपये खर्च वाढलेला आहे, पण त्या पटीनं आम्हाला आता उत्पन्नसुद्धा भरपूर मिळणार आहे। आज गुंठ्याला आम्हाला अर्धा टन जरी ऊस वाढला तर आमचे जवळजवळ 1000 रुपयाचं उत्पन्न वाढलेलं आहे। प्रत्येक गुंठ्यामागं आम्हाला 1000 रुपये जास्त मिळणार आहेत। मी आता बऱ्याचशाच लोकांना सांगतो की पाटील बायोटेकचं तुम्ही तंत्रज्ञान घ्या। ह्याच्यापासून बराचसाच लोकांना फायदा झालेला आहे आणि बऱ्याच लोकांनी माझ्या माहितीनुसार मी ज्या लोकांना सांगितलं त्या लोकांनी हे तंत्रज्ञान घेतलेलं आहे। याचा बराचसाच फायदा लोकांना होत आहे आता आणि अजूनसुद्धा लोकांनी ह्यात उतरावं आणि ह्यांचं तंत्रज्ञान वापरावं। ह्याचा बराचसा शेतकऱ्यांना फायदा होईल। आजच्या काळामध्ये जमिनीचं क्षेत्र कमी होत चाललेलं आहे आणि कमी क्षेत्रामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न काढण्यासाठी आपण यांच्याशी सल्लग राहिलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला फायदा होणारच नाही। आता मी पूर्वी पद्धतीने शेती करत होतो। आता आम्ही पाटील बायोटेक ह्यांचं तंत्रज्ञान अवलंबून
शेती केल्यानंतर मला फारच चांगलं वाटलं आणि उत्पादन पण जास्त मला हे व्हायलं आणि त्या पूर्वी पद्धतीचं आणि नवीन हे टेक्निकमध्ये फार पाटील बॅटरचा फार उत्तम त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते आता उत्पन्न बी फार वाढलेलं आहे. ऊस पण किती उंच झालेला आहे आणि वजनमध्ये बी एक ऊसाला 3-3 किलो असं 3-3.5 किलो वजनपर्यंत ते ऊस आता वजनच आहे. आता आमचं ऊस 18 ते 21 एक घंटक तयार आहे आणि आम्ही पूर्वी काय करत होतं ते शेतीला आणि आत्ताचे आम्ही हे पाटील बॅटरचं तंत्रज्ञानानं मला फारच वाढ. आता 3.5 ते 4 किलोपर्यंत एक ऊस वजन येते आणि आम्हाला ते पूर्वी पद्धती शेती असं आणि आत्ताची शेती हे बघितलं तर फार फरक आहे आणि आमचं आत्ता मागं आम्ही 50 ते 60 करत होतं, आत्ता 80, 85, 90पर्यंत जाईल असं माझं हे आहे, मनोभावना आहे. आम्ही आता पूर्वी आडवं तिडवं लागवड घालत होतं ते आता कमी झालं आहे. ते पाटील बॅटरचं तंत्रज्ञानानं ते आम्ही लागवड वापरताना आम्हाला फारच लागवड पण खर्च पण कमी आलं आणि उत्पादन वाढलं. ह्याच्यामुळं पाटील बॅटरचं अगदी एक नंबर तंत्रज्ञान आहे. आम्ही जे पाटील बॅटरचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर आमचं आता इतर शेतकरी येऊन आमचं प्लॉट बघून चालल्यात आणि त्यांचं आम्ही बी पण त्यांना मार्गदर्शन करायला आम्ही अजून बी थोडं आम्ही हळूहळू वाढत जाऊन पाटील बॅटरचं सगळे शेतकऱ्यासाठी ह्याचं लाभ घ्यावं ह्या पद्धतीनं सगळ्यासाठी मी पण सांगायला लागले. तरीसुद्धा हे कमी खर्चामध्ये जास्त पीक येते असं मला अगदी आत्मविश्वास आहे. त्याबद्दल सगळे शेतकरी हे आडवं तिडवं लागवड टाकायचं खर्च कमी ठेवून आपले उत्पन्न वाढवायचं लक्षात घ्यावं. मला पाटील बॅटरचं हे शिरीष आडके यांनी मला हे सगळं मार्गदर्शन करून आणि त्यांनी सगळं स्वतः येऊन शेतात येऊन सगळं मार्गदर्शन केलं त्यांनी. तरी आमचे ते पांढरं होत होतं शेत पाणी ह्याच्यानं, त्यावेळी आता ते हे पाटील बॅटरचं काय त्याचं इफेक्ट झालेलं नाही, अगदी व्यवस्थित राहिलेलं आहे आणि व्यवस्थित आधी सगळेजण शेतकरी ह्याच्याकडे लक्ष ठेवावं आणि कमी खर्चामध्ये जास्त पीक घ्यावं. माझ्याकडे जमीन आहे 4 एकर 20 गुंठे. त्याच्यामध्ये अगोदर घेत होतो सोयाबीन आणि तूर आणि उडीद मूग. त्यानंतर यावर्षी 2 एकर ऊसाची लागवड केलेली आहे. यापूर्वी म्हटलं तर उडीद मूग सोयाबीन तूर हे पीक घेत होतो. त्याच्यानंतर ह्या वर्षीच ऊसाची लावण केलेलं आहे. पाटील बायोटेकचं प्रोडक्ट वापरलेलं आहे. उदगीरला एक मीटिंग ठरवली होती, त्या मीटिंगमध्ये मी मीटिंग अटेंड केलो. ते मला त्यांचं सगळं प्रोडक्ट ऐकून सनी मला आश्चर्य वाटून सनी मी त्याचं प्रोडक्ट आमच्या सूर्यकांत पाटलाकडे गेलो होतो. त्यांनी म्हणले चांगलं योग्य आहे ते तुम्ही वापरा म्हणलेलं. त्याच्यानंतर मी खरेदी करून सनी अगोदर सोयाबीन घेतलं होतं. सोयाबीनच्या रानामध्ये लागवड केली, 4 फुटाची लावण घातली. त्याच्यानंतर ऊस लागवड केलो. त्याच्यानंतर आता 8 ते 9 महिन्याचं ऊस आहे. 20 ते 25 खांड्यावर गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे चांगलं मला त्याचं उत्पन्न 80 ते 90 टन असं निघायची अपेक्षा आहे. अजून माझं 4 महिने ऊस कारखान्याला जायची टायमिंग आहे. त्यासाठी मला सगळं चांगलं वाटून सनी आणि मी हे शेती केलेलं आहे. माझ्या आसपासचे सगळे मळेकऱ्याच्या ऊसापेक्षा माझं ऊस चांगलं जबरदस्त विण देणार आहे. फुटवा चांगला जबरदस्त फुटवा आहे. हे मला पाटील उंची कमीत कमी 20 ते 25 खांड्यावर ऊस गेलेला आहे. जाडी कमीत कमी 1 ते 2 किलो वजन मला आलेलं आहे. हे शेती बघून सनी माझे अजून कोणी शेतकरी असतील त्यांनी पाटील बायोटेकचं प्रोडक्ट वापरून सनी ऊसाची लागवड करावी आणि याच्या भरघोस उत्पन्नाची वाढ करावी असं माझ्या हे मनातून अपेक्षा वाटते की हे चांगलं पाटील बायोटेकचं प्रोडक्ट मला हे चांगलं आवडलं म्हणून मी त्यांचं प्रोडक्ट वापरलेलं आहे. माझी जमीन आहे 8 एकर. 8 एकर जमिनीत 2 एकर ते 3.5 एकर ऊस आहे. त्याच्यामध्ये दुसरं पीक सोयाबीन व हायब्रिड हे आहे. शेती हलकी असल्यामुळे माझ्या शेतात ऊस येईल असं मला की वाटत नव्हतं.
वाटत नव्हतं. तर तिथं एक कार्यक्रम जळकोटमध्ये होता पाटील बायोटेकचा. तिथं एक कार्यक्रम ऐकण्याकरता गेलतो मी. गेल्यानंतर त्याची एक मुलाखत ऐकून मला एक वाटलं की माझ्या जमिनीत बी ऊस येईल असा अंदाज, म्हणून मी मुळके साहेबाला विचारलो की आमची जमीन हलकी आहे, ऊस येईल किंवा न येईल. त्याने एक माझी जमीन येऊन बघल्यानंतर बेशक ऊस लावा म्हणून सांगल्यानंतर मी एक पलटी मारून 4 फुटाची सरी मारली. 4 फुटाची सरी मारून त्याची एक 671 हे जात निवडलेली आहे ऊसाची. म्हणून ऊस लावण केली. लावण केल्यानंतर मागून ऊस वापल्यानंतर पोगेमर सुरुवात झाली. मी मागून मुळके साहेबाला फोन केलो. फोन केल्यानंतर त्यानं पारंपरला येऊ बघू लागले. त्याने एक फवारणी सांगले, ते फवारणी मी केलो की पोगेमर बंद झाली. त्यानंतर 1 मे महिन्यामध्ये पाण्याची जी तुटवडा पडल्यानंतर नकर आम्हाला घाबरं सुटलं की फोन केलो. नागरगोजे साहेब आले. त्याने एक ड्रेसिंग मारा म्हणले. ते ड्रेसिंग केलो. ड्रेसिंग केल्यानंतर ऊस सावरला गेला. सावरल्यानंतर आता एक ऊस म्हणताना उंची माझ्या ऊसाची 22 ते 23 टिपऱ्यावर उंची गेलेली आहे. तर माझ्या ऊसाची जाडी फार मोठी झालेली आहे. ऊस हे 3 ते 4 किलोचा भाला झालेला आहे. की मला एक आनंद वाटला की त्याच्या सल्ल्याप्रमाणे खतं घातल्यामुळे माझा ऊस चांगला आलेला आहे. माझ्या शेजारीच आहे खाली ऊस. त्यांच्या ऊसाची एक बाटकाची काडी असल्याने आहे. आम्ही जर पाटील बायोटेक ह्या कंपनीचा असा संपर्क साधित नसतो तर आम्ही 30 ते 35 टनामध्येच गुंतवलो असतो. आता ते आम्ही त्यांचा सल्ला ऐकल्यामुळे आम्हाला 60-65 टनाच्या वर जाईल, बरे कमी पडणार नाही असं मला खात्री आहे. तर माझा फायदा या ऊसामुळे झाल्यामुळे समजा शेतकऱ्याने ऊस व केळी, कांदा, सोयाबीन कोणताही पीक पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने वापरावे. गेल्या 10 वर्षापासून पाटील बायोटेकने पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी खतांच्या संतुलित मात्रा कशा द्यायच्या हे शिकवलं. अनेक चांगली उत्पादनं पाटील बायोटेकने दिली आणि त्याचनुसार एक क्रांतिकारी उत्पादन की जे बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य अशा रोगांपासून सर्व पिकांचा बचाव करते असं क्रांतिकारी उत्पादन म्हणजे अरेना चॉकलेट. अरेना चॉकलेटचा उपयोग हा बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य रोगांसाठी भेंडी, टोमॅटो आणि पपईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे शेतकरी वापरत आहेत त्यांना झालेला आहे. त्याचबरोबर सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये सुद्धा याचा उपयोग अतिशय चांगला झालेला आहे. त्याच पद्धतीने डाळिंबामध्ये तेलाचे स्पॉट चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये थांबत आहेत. आपणही हे वापरून खात्री करून घ्यावी ही विनंती.